सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 24 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दीक्षा पार्टीत एकटी बसली होती. अभय त्याच्या मित्रांसोबत ड्रिंक करत होता आणि जेसीने त्याच्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळलं. आता पुढे दीक्षा इकडे तिकडे बघत होती, पण तिला अभय कुठंच दिसत नव्हता. ती काळजीत पडली. काय करू, कसं करू, कोणच तर ओळखीचं नाही असा ती विचार करत होती आणि ती उठली. त्या प्रशस्त पार्टी हॉलमध्ये तिची नजर त्याला शोधत होती आणि तो जिथे उभा होता तिथं जाऊन तिनं पाहिलं आणि विचारलं. पण ते म्हणाले, आता तर तो इथे होता, पण आत्ता माहीत नाही की कुठे आहे. दीक्षाने पाहिलं की जेसीसुद्धा कुठंच दिसत नव्हती. मग तर दीक्षा फार चिंतित झाली. तिनं तर अभयला काही केलं नसेल ना? पण कसं शक्य आहे? अभय आता पुन्हा तिच्या जाळ्यात अडकणार नाही, तिच्या गोड बोलण्यात गुंतणार नाही याची तिला खात्री होती. पण अभय गेला तरी कुठे? आणि तिचा हात आपोआप तिच्या मंगळसूत्राकडे गेला आणि तिनं श्रीकृष्णाचं स्मरण सुरू केलं. जिथं दीक्षा उभी होती त्याच्या अगदी मागे चिकटूनच ती रूम होती जिथे जेसी त्याला घेऊन गेली होती. पण नवीन ठिकाणी दीक्षाला काही कळत नव्हतं. तिला वाटलं कदाचित तो वॉशरूममध्ये असेल. तिनं थोडा वेळ वाट पाहिली, पण पुन्हा तिला अस्वस्थ वाटायला लागलं. आणि इकडे जेसी मात्र मूर्खासारखं अभयसोबत चाळे करत होती. ती अभयच्या गालावर हळूहळू चापट्या मारत त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचा हात पकडून तिच्या कमरेवर छातीवरून फिरवत होती. तिनेही ड्रिंक केलं होतं आणि अभय बाबतची हवस तिच्या डोळ्यात दिसत होती. अभय अजूनही गुंगीत बडबडत होता, आय लव्ह यू दीक्षा. आणि जेसी चिडली, दीक्षा दीक्षा दीक्षा, काय आहे असं त्या दीक्षामध्ये जे माझ्यात नाही? मी तिच्यापेक्षा खूप हॉट आहे, सेक्सी आहे, तरीसुद्धा हा मला सोडून तिच्याकडे काय अट्रॅक्ट होतो? नाव इनफ इज इनफ. आता खूप झालं. अभय, जर तू माझा नाही झालास तर मी तुला कोणाचाच होऊ देणार नाही. मी पुन्हा दोघांना सुखी होऊ देणार नाही, तुम्हा दोघांना. ॲट एनी कॉस्ट मी माझा बदला घेणार, असं म्हणून तिने अभयच्या गालावर किस करत लिपस्टिकचे मार्क सोडले. मग तिने त्याचा कोट काढून टाकला, शर्टची बटणे काढून त्याच्या छातीवर ओठ टेकवले. अभय डोळ्यांची उघडझाप करत होता. त्याला काही सुचत नव्हतं. तिनं त्याचा हात पकडून कमरेवर ठेवला की लगेचच तो खाली पडायचा आणि मग त्याच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात अभयने तिच्या तोंडाचा उग्रवास आल्यामुळे तिला दूर ढकलली. गुंगीत होता तरी त्यालाही कळलं होतं की दीक्षा नाही, कारण दीक्षा ड्रिंक करत नाही. आणि जेसी त्याचा चेहरा पकडून म्हणाली, अभय सी हिअर, आय एम युअर दीक्षा. सी हिअर बेबी, मी तुझी दीक्षा आहे अभय, इकडे बघ. त्यानं तसे तारावटलेले डोळे घेऊन तिला पाहिलं आणि तो बरळत म्हणाला, नो नो नो, यू आर नॉट माय दीक्षा. इट्स नॉट पॉसिबल. तू असूच शकत नाही. तू बाजूला हो, मला माझ्या दीक्षाकडे जाऊ दे. दीक्षा वेअर आर यू, असं तो ओरडत होता, पण त्याच्या तोंडून मोठ्याने आवाजच निघत नव्हता. आणि जेसी हसत म्हणाली, यू आर राईट अभय, आय एम नॉट युअर फुलिश वाईफ दीक्षा, आय एम जेसी. आणि मला अजिबात इच्छा नाही तिच्यासारखं होण्याची. गॉट इट? दीक्षा मात्र बाहेर त्याची वाट पाहून थकली. जेसीचा जो बॉयफ्रेंड होता तोही एकटाच दिसत होता. दीक्षाच्या मनात पालचूक चुकली आणि ती त्या रूमच्या मागच्या खिडकीच्या बाजूजवळ येऊन उभं राहिली. आणि तिच्या नाकात तो उग्र परफ्यूमचा वास घुसला जो तिला खूप ओळखीचा वाटला आणि तिला त्या वासाने उलटी आल्यासारखं झालं. ती आठवण्याचा प्रयत्न करत होती की कुठे तिने हा वास घेतला होता आणि तिच्या लक्षात आलं की हा तोच वास आहे जो दरवेळी जेसी घरात आला की यायचा आणि अभयच्या बेडरूममध्ये सुद्धा 3-3 दिवस तो वास तसाच राहायचा आणि दीक्षाला मळमळत राहायचं. अभयला तर सवय झाली होती त्यामुळे त्याला काहीच वाटत नव्हतं, पण दीक्षाला मात्र अजिबात तो वास सहन होत नव्हता. तिचं डोकंच उठायचं. पण त्यावेळी ती सगळं सहन करायची आणि आता ही पार्टी सोडून ही बया बसली असेल कोणत्या तरी नवीन पुरुषासोबत गुलूगुलू करत, असंच वाटलं दीक्षाला. आणि ती त्या खिडकीच्या जवळ गेली. आत डोकावून पाहणार इतक्यात ती मनाशी म्हणाली, नाही नको. पुन्हा तिचं ते विचित्र अवस्थेतलं घाणेरडं बिभत्स्य किळसवाणं रूप दिसलं तर, आणि तिचे ते मादक उद्गार. एखाद्या स्त्रीलासुद्धा तिचे ते उद्गार ऐकून अंगावर काटा यायचा. मग पुरुषाचं काय होत असेल हे तर दीक्षानं अनुभवलं होतं. कोणताही पुरुष लगेचच तिच्याकडे अट्रॅक्ट व्हायचा. मग दीक्षा तिकडे जायचं टाळून परत निघाली. इतक्यात तिला अभयच्या फोनची रिंग ऐकू आली आणि तिने इकडे तिकडे पाहिलं.
अभय कुठेतरी आसपास आहे हे तिनं ओळखलं, पण कुठे ते नेमकंपणानं समजत नव्हतं. आणि तिनं शोधाशोध सुरू केली आणि तो आवाज ऐकता ऐकता ती त्याच रूमच्या दरवाजात आली. तिने दरवाजा ढकलून पाहिला तर तो आतून बंद होता. आता तिथूनच जेसीच्या परफ्यूमचा सुद्धा वास येत होता आणि तिला खात्री पडली की जेसी आणि अभय एकत्रच आहेत. दीक्षाला तर फार मोठा धक्का बसला. तिने अभयला काही केलं तर नसेल ना? ती तिचा बदला घेण्यासाठी काहीही करू शकते हे दीक्षाला माहीत होतं आणि तिने जोरजोरात दरवाजा वाजवला. अभय, अभय तू आत आहेस का? दार उघड अभय. एक क्षण तिचा आवाज ऐकून जेसी घाबरली, पण आता तिला वाटलं उलट बरं झालं की दीक्षा स्वतःच आली. हा मूर्ख तर आता काहीच करण्याच्या अवस्थेत नाही. निदान आम्हा दोघांना एकत्र या अवस्थेत पाहून तिला नक्कीच अभयचा राग येईल आणि दोघात खूप भांडण होईल. तिने खांद्यावरून तिच्या ड्रेसची स्ट्रीप खूप खाली घेतली आणि नालायक जेसीने दरवाजा उघडला आणि रडायचं नाटक केलं आणि पार्टीत पळाली. अभयने नशेत तिला रूममध्ये आणलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली असं म्हणून गळा काढायला सुरुवात केली. दीक्षा तर कावरीबावरी झाली. काय खरं काय खोटं, पुन्हा ती अडचणीत सापडली. एक वेळ तिनं अभयकडं रागानं पाहिलं, कारण तो पार्टीत जेसीकडे बघत होता दीक्षाला चिडवण्यासाठी. पण आता हे काय होतं? तो आणि ती चक्क एका रूममध्ये होते आणि ती अभयजवळ जाऊन त्याच्यावर ओरडू लागली. अभय मात्र गुंगीतच शांत बसला होता. तिला जेसीचे लिपस्टिकचे मार्क दिसले आणि ती अजूनच पिसाळली. अभय, तू हे असं कसं करू शकतो? तुला लाज नाही वाटत का रे? शी, असं ती त्याला म्हणाली. पण त्याला तर काहीच कळत नव्हतं आणि तिनं चिडून त्याची कॉलर पकडली आणि त्याला उठवलं आणि जाब विचारू लागली. रागाच्या भरात आता दीक्षा हेही पाहत नव्हती की त्याची अवस्था काय झाली आहे. त्याने त्याही अवस्थेत तिला ओळखलं आणि म्हणाला, दीक्षा, आय लव्ह यू. तसं तिनं त्याला सोडून दिला आणि अभय जमिनीवर कोसळला आणि दीक्षाला सगळं समजलं. आणि इकडे बाहेर जेसीनं कांगावा करून सगळी पार्टी स्पॉइल केली होती. ती किती जरी नालायक असली तरी शेवटी स्त्री होती. ती तिच्या मर्जीने कितीही जणांसोबत रात्र काढेल, पण तिच्या मर्जीविरोधात तिला पुरुषाचं बोट जरी लागलं तरी ती त्याच्या विरोधात विनयभंग झाला म्हणून बॉम्बा ठोकणार आणि सारे कायदे त्यांच्याच बाजूने. ती सगळ्यांची सिंपती मिळवत होती. तिच्या नवीन बॉयफ्रेंडने तर मुठीच आवळल्या अभयला मारण्यासाठी आणि दीक्षा त्याला सावरत घेऊन बाहेर आली. तर सगळे अभयकडे विचित्र नजरेनं बघत होते आणि कुजबूज सुरू होती. जेशी रडत रडत फार घाणेरडे आरोप अभयवर करत होती. त्याची बायको अशी डाऊन मार्केट आहे म्हणून तो माझ्याकडे पुन्हा अट्रॅक्ट झाला. त्याने मला फार घाणेरडा टच केला असं काही बाई म्हणत होती आणि सगळ्यांच्या संशयित नजरा अभयवर रोखत होत्या, ज्याची त्याला काडी मात्रही कल्पना नव्हती. आणि ते सहन न होऊन दीक्षाने पुन्हा एकदा सणसणीत जेसीच्या कानाखाली वाजवली. इतकी जोरात की तिचा आवाज त्या पार्टी हॉलमध्ये कितीतरी वेळ घुमत होता. दीक्षाला खूप राग आला होता आणि ती म्हणाली, खूप ऐकून घेतलं तुझं, पण आता नाही. आणि अभयवर असले घाणेरडे आरोप करण्याआधी तू हे विसरलीस का की तू काय लायकीची मुलगी आहेस? आणि ते मी माझ्या तोंडाने कशाला सांगू? इथे सगळे तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतात आणि खरं तुझं रूप त्यांनाही माहीत आहे. आणि काय गं, ज्याला धड त्याच्या पायावर सुद्धा उभा राहता येत नाही असा माणूस तुला खेचून रूममध्ये घेऊन गेला आणि दरवाजा लावून आरामात बसला आणि तरीही तुझ्याच लिपस्टिकचे निशाण त्याच्या अंगावर कसे आले? तेही अगदी व्यवस्थित, जराही न पुसता. बरं चल ठीक आहे, मी हे सगळं मान्य करते की अभयने तुला जबरदस्ती तिकडे नेलं, तेही इतक्या गर्दीतून. मग तू ओरडली का नाहीस? कोणती मुलगी अशी तिची अब्रू जात असताना शांत बसते हातावर हात ठेवून? जेसी आता गालाला हात लावून नुसती तिच्याकडे बघत होती आणि सगळे बघणारे जे होते त्यांना दीक्षाचं म्हणणं पटत होतं. दीक्षा पुन्हा म्हणाली, सांग ना जेसी, असं कसं होईल की एक मुलगा जो तिचा एक्स बॉयफ्रेंड होता, ज्याची तिच्यासोबत एंगेजमेंट झाली होती आणि त्यानंच तिला घरातून हाकलून दिलं, असं म्हणून दीक्षाने पुन्हा एकदा तिच्या पापाचा पाडा वाचला. हे ऐकून तर सगळे शॉक्ड झाले आणि ही जेसी रिलेशनशिप नव्हे तर फ्रेंडशिपच्या सुद्धा लायकीची नाही अशी कुजबूज सुरू झाली. दीक्षा जेसीला शेवटची ताकीद देत म्हणाली, पुन्हा चुकूनही माझ्या आणि अभयच्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, कळलं? अंडरस्टँड? नाव यू बेटर अंडरस्टँड. असं म्हणून दीक्षाने एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला आणि ती स्वतः ड्रायव्हिंग करत अभयला घरी घेऊन आली.
जेशी एवढं होऊनही सुंभ जळाला, पण पिळणाही गेला. असं होऊन पार्टीतनं पाय आपटत घरी निघून गेली. दीक्षाने अभयला बेडवर झोपवलं तर त्याचं अजूनही चालूच होतं. दीक्षा, आय लव्ह यू. तो बडबडत होता. तो तिच्यावर इतकं प्रेम करतो यावरूनच तर कळतं. त्याला उठता बसता शुद्धीत नशेत फक्त दीक्षा दिसायची. आणि दीक्षा थोडी गालात हसली. तिने त्याचा शर्ट काढून टाकला आणि तो तसाच झोपला. आणि सकाळी सकाळी ती उठून आरशात पाहून तयार होत होती आणि त्याला जाग आली. तिला तयार होताना पाहून त्यानं तिला पाठीमागून मिठी मारत तिच्या मानेवर किस केला आणि म्हणाला, सो ब्युटिफुल, छान दिसतेस. मग ती त्याला थोडं दूर ढकलत झटक्यानं म्हणाली, हो बाजूला, मला काम आहेत. त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि जवळ खेचून घेत म्हणाला, काय झालं, तू इतकी का चिडली आहेस? ती म्हणाली, अभय, तुला खरंच काही आठवत नाही रात्रीचं? अभय म्हणाला, आठवतं ना. असं कसं आठवत नाही? ती म्हणाली, आणि तरीही तू मलाच विचारतोस की काय झालं म्हणून? अभय म्हणाला, मी कसा विसरेन डिअर. माझ्या लाळजाळू बायकोनं मला चक्क किस केला आणि तेही इतक्या क्राऊडमध्ये. मी तर खूप खुश आहे. ती मनात म्हणाली, याला तर खरंच काही आठवत नाही. मग तिनं त्याच्या गालावरचे, छातीवरचे लिपस्टिक मार्क दाखवले आणि म्हणाली, आता तरी काही आठवते का? अभय म्हणाला, दीक्षा, अगं हे कधी केलं तू? तू इतकी बोल्ड असशील असं वाटलं नव्हतं मला. आणि तिनं त्याला एक फटका दिला. यू मॉन्स्टर, अशी चिडून एक शिवी दिली. अगं काय झालं? मला तर तुझा हा लवली अंदाज फार आवडला, रिअली. असं म्हणून त्याने तिच्या गालावर एक किस केला. आणि ती म्हणाली, अभय, हे लिपस्टिकचे डाग माझे नाहीत. तरीही त्याला कळेच ना. दीक्षा मात्र खूप अवघडल्यासारखी करत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि तिने तोंड फिरवलं. आता तिचं तोंड आरशाकडे होतं आणि अभय पुन्हा तिच्या मागे जाऊन म्हणाला, दीक्षा, काय झालं? समथिंग सिरियस? व्हॉट्स द मॅटर डिअर, टेल मी. काल पार्टीत तुला कोणी काही गैरप्रकार केला का तुझ्यासोबत? दीक्षा रडत म्हणाली, जिचा नवरा नशेत इतका चूर होऊन गेलेला असेल त्या बायकोनं काय करायचं अभय? तिनं कसं तिचं रक्षण करायचं? पण यावेळी मला नाही काहीच कोणी म्हणालं. पण इतक्यात ती सांगणार त्याच्या मित्राचा फोन आला त्याला आणि त्यानं अभयची आणि दीक्षाची माफी मागितली. अभय म्हणाला, सॉरी फॉर व्हॉट? मग त्याच्याकडून अभयला सगळं सत्य समजलं. ओ शिट यार, तर असं झालं सगळं. दीक्षा, अगं खरंच मी इतकी ड्रिंक नाही केली रात्री. नक्कीच त्या जेसीनं, एक मिनिट, नाव आय गॉट इट, की एक ड्रिंकचा ग्लास आला होता माझ्याकडे आणि मी तो पिला होता. ओ माय गॉड, इतकं मोठं कटकारस्थान. अभय तर डोकंच धरून बसला आणि मग तिला मिठी मारत म्हणाला, बट थँक्स टू यू डिअर. दीक्षा, तू मला वाचवलंस आणि माझ्यावर विश्वास ठेवलास. ती रडत होती. म्हणाली, कुठपर्यंत अभय, सांग ना. मी कुठपर्यंत तुला वाचवणार? तू नेहमी बाहेर असतोस, मी घरात, आणि ते सतत काही ना काहीतरी करत राहणार. आता तर ते आणखीन डिवचले गेले आहेत. मग मला काहीतरी करणार, ते तुला काहीतरी करणार म्हणून सतत भीती वाटत राहणार की ते तुला काय करतील. अभय, मी नाही इतक्या भीतीत जगू शकत. आपण आपल्या घरी जाऊ, इंडियात परत जाऊया. चल ना मला घेऊन. तू तिथेही नोकरी करू शकतोस ना. पैसा कमी असेल पण आपण आपल्या माणसात असूया. प्लीज चल ना. असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली आणि खूप रडायला लागली. आणि अभयचे सुद्धा डोळे ओले झाले. आज दीक्षा होती म्हणून दुसऱ्यांदा तो वाचला होता जेशीच्या तावडीतून. आणि तो तिला म्हणाला, ओके, होईल तुझ्या मनासारखं, पण थोडे महिने लागतील नवीन जॉब शोधायला. ती म्हणाली, अभय, आपण घरी राहूया, तिथंच राहून शोध ना जॉब. दीक्षा, अगं असं नसतं. बॉन्ड केलेला असतो आधीच कंपन्यांशी. तो पिरियड संपेपर्यंत मला इथेच काम करावं लागेल आणि तो पिरियड अजून 2 वर्षे आहे. आणि ती नाराज झाली आणि तो म्हणाला, पण मी बघतो, तू अजिबात काळजी करू नकोस बेबी. पण तोपर्यंत एक काम करूया. ती म्हणाली, काय? आपण आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तयारी करूया, चालेल? तिला मोठं सरप्राईज घेऊन जाऊ जाताना. आणि दीक्षा लाजून हसली आणि म्हणाली, आंघोळ करून ये, तिचे डाग पुसून काढ. आणि त्याने तिलाच मिठीत उचलली. अरे काय करतोस हे अभय, सोड ना. तो म्हणाला, आता तिचे डाग तूच घासून पुसून काढ, ते तुलाच उत्तम जमेल. असं म्हणून तिला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि आतून दार बंद केलं.